आजचा प्लॅन काय भारी निघाला सांगतो. ठरले की राहणार फॅमिलीसोबत डिनर करायचा आणि ड्रायव्हर म्हणून माझी ड्युटी लागली. म्हणजे काम पण माझंच आणि मजा पण माझीच. गाडीत बसलो, अविराज पाण्याच्या बाटल्या घेऊन आला, फुल तयारीत. मग मी गाडी काढली, बाकी सगळे डीजे मोडमध्ये फुल गाणी गोंधळ टाइमपास. थोड्याच वेळात रानात पोचलो आणि समोर सनसेट असा दिसत होता की वाटलं अरे देवा, ह्याला तर फिल्टर लागतच नाही. सगळे व्ह्यू बघत उभे होते आणि विहिरीत पाणी फुल भरलेलं. म्हणजे आजचं जेवण नक्कीच जमणार हे कन्फर्म. तेवढ्यात मम्मी आणि ताईचं डोकं चाललं, इथे नाही आंब्याच्या झाडाखाली चूल मांडायची. बस प्लॅन बदलला लगेच. मग मीच कामाला लागलो. चूल बनवली, बल्ब लावला, रात्रीसाठी लाईट रेडी, फुल इंजिनिअरिंग मोड ऑन. मम्मी भांड्याला काळं होऊ नये म्हणून माती लावत होती आणि तेल टाकल्यावर कुकिंग सुरू. अविराज काय मेनू काय आहे आज? हा स्पेशल चिकन काऊल आणि तांबडा रस्सा. पप्पा पण मदतीला आले. फुल फॅमिली टीमवर्क म्हणजे टेस्ट आपोआप डबल. चुलीवर चिकन, मसाला, लसूण असा वास येत होता की पोटात उंदीर नव्हे तर शेळ्या धावत होत्या. आणि आपला अविराज भारीच निघाला. स्वतःचाच वेगळा रेसिपी बनवतोय, चिकन हाताने मिक्स करतोय, फुल कॉन्फिडन्स. आणि मी फक्त उभा राहून इन्स्ट्रक्शन्स देतोय. काम शून्य, ॲटिट्यूड फुल प्रॉपर गावठी CEO आला. मग कौलावर चिकन टाकलं आणि जेव्हा टेस्ट केलं ना तेव्हा वाटलं बस आता आयुष्यात सगळं सक्सेसफुल झालं. मग मी बाईक घेऊन कोल्ड्रिंक्स आणायला गेलो. परत आलो आणि शांत बसून कोल्ड्रिंक्स घेत गप्पा मारू लागलो. तो मुवमेंट म्हणजे एकदम गोल्डन मुवमेंट होता. शेवटी गरमागरम रस्सा प्लेटमध्ये आला आणि रानात फॅमिलीसोबत जेवण ह्यापेक्षा भारी सुख काहीच नाही. मग रात्री घरी परतलो, लॅपटॉप समोर बसलो. पण खरं सांगायचं तर बॉडी इथेच होती, पण मन मात्र अजून रानातच होतं.